वारंवार बीएसटीचे अपघात होत आहेत, वेटलिस्टच्या ज्या बस आहेत त्याचेच सातत्याने अपघात होत आहेत. आजही एकाचा मृत्यू झालेला आहे. कुर्ल्यानंतरची ही दुसरी महत्वाची घटना आहे. कुर्ल्यात तर गर्दीच्या ठिकाणी झाली, मतलब दादर वीर कोतवाल होते या ठिकाणी कायम रश असते आणि अशा ठिकाणी असा अपघात होतो आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसवरती नियंत्रण मिळवण्यात चालकालाच वेळ मिळालेला नाहीये किंवा ब्रेक दाबून सुद्धा त्या बसचा ब्रेक लागला नाहीये. इलेक्ट्रिक बसचा पुन्हा एकदा प्रॉब्लेम हा समोर आलेला आहे. खरं तर कुर्ल्याला मोठी घटना घडली, त्याच्या आधी भांडुपलाही झालं. असे खूप ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि वेटलिस्टच्या गाड्यांचंच होत आहेत. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ड्रायव्हरला ट्रेनिंग द्यायचं तोही प्रश्न उभा राहिलेला आणि तो प्रश्न आम्ही मार्गी लावला. कारण का आम्ही कंपल्सरी केलं की 1 महिना जवळजवळ त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. पण या ठिकाणी एक वेगळंच आपल्याला कळतंय की या ठिकाणी जो ड्रायव्हर होता त्यांनी काही ठिकाणी म्हणजे जी बस त्याला ब्रेक लावताच येत नव्हतं, त्या ठिकाणी त्याची बस सरळ जाणार होती ती त्यांनी टर्न मारली आणि काही लोकांचे जीव वाचवले पण आहेत त्या ड्रायव्हरनी. आणि ह्या ठिकाणी जे झालेत इंजर्ड त्याच्यामध्ये फक्त आता हॉस्पिटलमध्ये आता किती जण आहेत ते मी चेक करून सांगते. परंतु या ठिकाणी जे रहिवासी आहेत, जे इथे स्थानिक रहिवासी आहेत, त्यांनी फर्स्ट एड केलेलं आहे काही लोकांना, की एक लेडीज होती आणि एक ड्रायव्हर होता, तिथल्या तिथे त्यांना थोडं सुविधा दिली आणि ते घरी निघून गेलेले आहेत. आणि आता फक्त 2 जण, फक्त त्यातला 1 जण आहे हॉस्पिटलमध्ये आणि 1 जण जाता जाता ऑन द स्पॉट तो गेलेला आहे. जो आहे गेलेला आहे तो खरं तर जी गाडी आहे बाईक त्याची जी बसच्या खाली गेलेली आहे आणि त्याला ते जास्त मार लागलेला आहे आणि तो गेलेला आहे असं कळण्यात आलेलं आहे. म्हणून मी ताबडतोब मी निघालेली बीएसटीलाच जायला, परंतु ही घटना कळल्यावर मी या ठिकाणी वळली. पण या संदर्भात तुम्ही बैठका घेणार? नाही, मी आजच मी चौकशीला मी मडावी म्हणून आहे, त्यांना खरं सांगितलं की 2:30 वाजता सगळ्या वेटलिस्टच्या गाड्यांचे जे मेन ओनर्स आहेत त्यांना बोलवा आणि त्यांना आज बोलवून एक मीटिंग घेणार आहे. जीएम ला पण त्या ठिकाणी माझ्या कॅबिन मध्ये मी बोलवणार आहे आणि ह्याच्यावर कुठेतरी ठोस कारवाई होणं गरजेचं आहे. कारण का ह्या ऍक्सिडेंट लगातार जास्तीत जास्त व्हायला लागलेले आहेत. ह्याच्यात काय आहे तर आपल्या आम जनतेचा जीव जातोय, तर हे होता कामा नये आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी स्ट्रिक्टली ऍक्शन घेणार आहोत.